ओम नमः शिवाय. मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, पावित्र्याचा आणि निसर्गाच्या हिरव्यागार सौंदर्याचा एक सुंदर मिलाप आहे. या महाराष्ट्रात अशी अनेक शिवमंदिरे आहेत जिथं गेल्यानंतर आपल्याला काही ना काही अद्भुत गोष्ट पाहावयास मिळते. पण पुणे जिल्ह्यातील सासवडच्या संगमेश्वर महादेव मंदिरात एक अशी गोष्ट आहे की जी पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की या मंदिरामध्ये 2 नंदी का आहेत आणि त्यातील एका नंदीचं तोंड स्वतः महादेवांच्याकडे नसून दुसऱ्याच दिशेला का आहे. असं म्हणतात की या नंदीच्या दिशेमागे संत सोपानदेव महाराज आणि पांडुरंगाशी जोडलेली एक अद्भुत कथा आहे. इतकंच नाही, या मंदिराचा संबंध पांडवकालीन परंपरा, 3 नद्यांचा संगम आणि हजारो वर्षाचा धार्मिक इतिहासाची जोडला जातो. या देशामध्ये की ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ते प्रयागराज आणि त्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आहे. आणि दुसरं स्थान म्हणजे सासवड आहे. मित्रांनो, 3 नद्यांच्या संगमावरती श्री संगमेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. नेमकी काय आहे या मंदिराची कथा? नंदीनं महादेवांकडून तोंड दुसऱ्या दिशेला का वळवलं आणि सासवडच्या या पवित्र भूमीला संगमेश्वर हे नाव कसं मिळालं, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हजारो वर्षाचा इतिहास या मंदिराला. मित्र, महाभारताचा काळ चालू होता आणि 5 पांडव वनवासाला होते. आता वनवासाला असताना भगवान श्रीकृष्णांनी बलभीमाला सांगितलं की भीमा, तू ब्रह्मदेवाकडील जो कमंडूल आहे तू सांडव तो कमंडूल पाड खाली. आणि भगवंताच्या आदेशानुसार या बलभीमानं ब्रह्मदेवाच्या हातून हा कमंडूल बघा पाण्याचा खाली सांडला आणि 7 नद्यांचा उगम झाला. आता हे ब्रह्मदेवानं पाहिल्यानंतर रागावले ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेव क्रोधित होऊन बलभीमाच्या पाठीमागे लागले आणि भीम पुढे त्या ठिकाणी पळत होता. ब्रह्मदेवापासून वाचण्यासाठी भीमानं बघा रस्त्यामध्ये सगळी शिवलिंग तयार कराय चालू केलं. ज्या ठिकाणी शिवलिंग भीम तयार करत होता ब्रह्मदेव त्या ठिकाणी पूजन करत. असं करता 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 बलभीम सासवडला पोचले. कऱ्हा नदी ज्या ठिकाणी वाहते तो कऱ्हाणीचा उगम सुद्धा याच्यातून आहे बघा. या जागेवरती पोचल्यानंतर बलभीमानं त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली की आजही त्या ठिकाणी कऱ्हा, भागीरथी आणि चरणावती या 3 नद्यांच्या संगमावरती भीमाने बघा या शिवलिंगाची स्थापना केली आणि भव्य असणारं मंदिर उभं राहिलं. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी पांडव जात होते म्हणजे वनवासाला असताना रात्रीत एका रात्रीत मंदिर उभं करत होते बघा. मित्रांनो, ही कुठलीही दंतकथा मी आपल्याला सांगत नाही. त्या त्या ठिकाणी आपण जाऊन पहा. जेजुरीत पासून जवळ असणारं पांडेश्वर नावाचं गाव एका रात्रीत मंदिर बांधलं बघा, अर्ध राहिलं. आजही जाऊन तुम्ही पहा पांडेश्वरला. ते शिवलिंग सुद्धा पांडवांनी स्थापन केले. मित्रांनो, सासवडच्या परिसरात जेजुरीपर्यंत जवळजवळ 60 ते 65 शिवलिंग बलभीमाने स्थापित केलेली आणि त्या ठिकाणी भव्य मंदिर आहेत सासवडमध्ये सुद्धा. मित्रांनो, आता संगमेश्वर मंदिराचं रहस्य जाणूया आपण. या 3 नद्यांचा संगम झालाय बघा इथं. कऱ्हा नदी, भागीरथी आणि चरणावती आणि त्यामुळं या मंदिराला संगमेश्वर म्हटलं जाऊ लागलं. आता सुंदर रहस्य आपण पाहूया. मित्रांनो, या मंदिराचं काम पूर्ण दगडी काम आहे बघा. अक्षरशः आपण मंदिराकडे जर पाहिलं तिथं गेल्यानंतर आनंदाचे अश्रू आपल्या डोळ्यातून येतात. कारण आपल्या भारताच्या मायभूमीतले कारागीर होते तरी कसे. मित्रांनो, या मंदिराची बांधणी केवळ प्राचीनच नाही तर अगदी कलात्मक दृष्टीने अत्यंत देखणी आहे. अहो, संगमेश्वराचं जे मंदिर आहे ना त्याचं बांधकाम बघा हेमाडपंथी आहे. संपूर्ण बांधकाम दगडामध्ये आहे. दगडी खांबावरती भव्य असणारं मंदिर उभं आहे. या मंदिराकडे जर आपण पाहिलं तर 2 सभामंडप आहेत आणि गाभारा असे 2 टप्प्यामध्ये हे बांधकाम पाहावयास मिळतं. आणि बाहेरचा जो सभामंडप आहे हा नंदीसाठी बांधलाय बघा. आणि मंडपाचे खांब, ते नक्षीकाम अतिशय उत्तम आहे बघा. मित्रांनो, हे मंदिर 16 खांबावरती उभं आहे आणि सभामंडपामध्ये भाविकासाठी दर्शनी रांग सुद्धा बांधलेली बघा त्या काळातच. कारण श्रावण महिन्यामध्ये हजारो भाविक त्या ठिकाणी महादेवांच्या पाया पाडण्यासाठी येतात बघा, नतमस्तक होण्यासाठी. मित्रांनो, नंदीचं रहस्य पहा ना, डोळ्यात पाणी नो. या संगमेश्वर मंदिरामध्ये 2 नंदी आहेत बघा. तुम्ही गेल्यानंतर पहिला नंदी लागतो बाहेरचा आणि दुसरा.
मित्रांनो, या महाराष्ट्रात देशात अनेक शिव मंदिर आहेत. प्रत्येक मंदिरामधला नंदी हा महादेवांच्याकडे पाहतोय बघा. परंतु श्री संगमेश्वर मंदिरातील नंदी आपला सासवडचा महादेवांच्याकडे पाहत नाही हो, तिरका पाहतोय. जवळ जाऊन पाहा त्या ठिकाणी. याचं रहस्य पहा ना काय. तर मित्रांनो, 725 वर्षापूर्वी संत सोपान काकांनी समाधी घेतली हो सासवडमध्ये. या समाधीच्या वेळी अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग आणि रुक्मिणी माता आपली त्या ठिकाणी हजर होती या समाधीला. आणि ज्या वेळेला पांडुरंग त्या ठिकाणी आले, रुक्मिणी माता आली आणि एक दिव्य प्रकाश त्या ठिकाणी पडला. त्या प्रकाशाकडे पाहिलं या दोन्ही नंदींनी बघा आणि वंदन केलं पांडुरंगाला. आणि म्हणून मित्रांनो, या नंदीचं तोंड हे थोडंसं तिरकं आहे बघा. आपण गेल्यानंतर नीट निरीक्षण करा. तर मित्रांनो, या मंदिरात भाविकांना येण्यासाठी एक दरवाजा आहे, पण बाहेर जाण्यासाठी बघा 2 दरवाजे आहेत. दक्षिण दिशेला एक आणि उत्तर दिशेला एक. आणि हे जे मंदिर आहे ना, पूर्वाभिमुख आहे. आणि पूर्वेचा जो दरवाजा आहे त्यातून भाविक आत येतात आणि दर्शनानंतर दक्षिण किंवा उत्तर दरवाजातून बाहेर जातात. मंदिराचं काम अत्यंत देखणं आहे. पाहवतच राहो त्या ठिकाणी गेल्यानंतर बघा. मंदिराच्या प्रत्येक दगडातून कारागिराचं कौशल्य आपल्याला दिसून येतो. कोरीव बांधकाम, नक्षीकाम पाहून अगदी मन प्रसन्न होऊन जातं. मित्रांनो, या कऱ्हा नदीच्या उगमापासून जेजुरीपर्यंत म्हणजेच पांडेश्वरपर्यंत 60 ते 70 शिवलिंग आहेत बघा. आणि या सर्व ठिकाणची पूजा करत करत ब्रह्मदेव मित्रांनो या ठिकाणापर्यंत आलते बघा, सासवडपर्यंत. आणि या सासवडच्या ही शिवलिंगाची पूजा म्हणजेच आपल्या संगमेश्वर महादेवांची पूजा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने केलेली आहे बघा. आणि आजही सासवडमध्ये तुम्ही पहा, सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमळेश्वर आणि ऋणमोचनेश्वर अशी महादेवांची सुंदर देवालय आहेत. ही सर्व मंदिरं मित्रांनो पांडवकालीन आहेत आणि 5 पांडवांनी बांधलेली आहेत बघा. आणि ह्या सर्व ठिकाणी ब्रह्मदेवांनी पूजा केलेली जाऊन, कारण ब्रह्मदेव भीमाच्या पाठीमागे लागले होते बघा. मित्रांनो, श्री संगमेश्वराच्या पाठीमागं बघा वटेश्वराचं एक मंदिर आहे. आणि या वटेश्वराच्या मंदिरामध्ये सांगावटेश्वर यांनी की ज्या वेळेस संत सोपानदेव समाधीस्थ होत होते त्या ठिकाणी बघा, त्यावेळेला सांगावटेश्वर यांनी या वटेश्वर मंदिरामध्ये आराधना केली होती, म्हणून सांगावटेश्वर बघा नाव पडलं. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास फार जुना आहे. श्री संगमेश्वर मंदिर अहो, सोपान देवांच्या समाधीच्या वेळेस त्या कार्यकाळामध्ये संत नामदेवांनी जवळजवळ 725 वर्षापूर्वी एक अभंग लिहिला होता. आणि त्याच्यामध्ये वर्णन केलेले मित्रांनो श्री संगमेश्वर मंदिराचं, की जानवी भोगावती मंदाकिनी मिळुनी दुजहे त्रिवेणी या भूमीशी. की ज्याप्रमाणे प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी नद्यांचा संगम आहे, त्याच पद्धतीनं भारतामध्येच तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जगामध्ये जे उगम स्थान आहे त्रिवेणी संगमाचं ते सासवडमध्ये आहे. तर मित्रांनो, इतकं महत्वाचं हे तीर्थक्षेत्र आहे. आपण सासवड परिसरामध्ये राहताय, पुरंदर तालुक्यात, पुणे जिल्ह्यात, किंवा आपण त्या भागामध्ये आला तर मित्रांनो श्री संगमेश्वराच्या मंदिराचं दर्शन आपण त्या ठिकाणी घ्या महादेवा. कारण एक संधी आपल्याला पुण्यापासून अगदी जवळ आहे. कुठून जरी तुम्ही आला तर मित्रांनो पुरंदर म्हटलं जातं, सासवड म्हटलं जातं. या ठिकाणी कऱ्हा नदीच्या संगमावरती आपण जा आणि या संगमेश्वर मंदिरामध्ये जाऊन महादेवांचं आपण दर्शन, मंत्रमुग्ध होऊन जाताल तुम्ही. तिथलं बांधकाम सगळं कोरीव दगडामध्ये पूर्ण मंदिर आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हे स्वप्नावडी सुंदर स्वराज्य निर्माण केले, महाराज त्या ठिकाणी जाऊन बस. महादेवांची आराधना छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी केली होती. मित्रांनो, विचार करा, महाराजांचं पदपर्श त्या भूमीला लागले. तिथे महाराजांनी या मंदिरासाठी दिवाबत्तीसाठी खर्च देत होते बघा राज्यातून महाराज. याच्यानंतर पुढे पेशव्यांनी दिला, इंग्रजांनी दिला, परंतु आताच सरकार मात्र या मंदिराला मित्रांनो देणगी म्हणून अशी देत नाही बघा पैसा. तर मित्रांनो, अशा प्रकारे श्री संगमेश्वर मंदिराचं हे रहस्य आहे. हे जर आपल्याला आवडलं असेल तर फक्त आम्हाला ओम नमः शिवाय ही कमेंट करा. आपण सासवडच्या परिसरातून, पुरंदर तालुक्यातून, पुणे जिल्ह्यातून असताल तर आपल्या गावासहित आम्हाला कमेंट करा की आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो महादेवांच्या पायाशी नतमस्तक. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब.